रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी अमोल कले उपस्थित आहेत। रत्नागिरीमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झाली। अपडेट्स घेऊयात त्यांच्याकडून। अमोल, मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणूक मतदानाला ज्याची आता सुरुवात झालेली आहे। आपण रत्नागिरीतल्या पाली या मतदान केंद्रावरती आहोत आणि सकाळपासूनच या मतदान केंद्रावरती मतदारांची रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषदेबरोबरच रत्नागिरीतल्या 9 पंचायत समितीसाठी देखील आज मतदान होते। रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटासाठी 151 उमेदवार, तर 9 पंचायत समितीच्या 112 गणासाठी 351 उमेदवार याचे रिंगणात आहेत। 1693 मतदान केंद्रावरती हे आज मतदान होत आहे। त्यासाठी 4286 मतदान यंत्र जे आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यात 11,73,899 मतदार आहेत। रत्नागिरी तालुक्यात सर्वात मतदान केंद्र आहे। पुरुषांपेक्षा महिलांची संख्या या ठिकाणी मतदारांची संख्या जी आहे ती जास्त आहे। 5,64,000। अमोल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।